नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारत न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. महाशिवरात्रीनिमित्त बेळगाव शहर आणि परिसरातील सर्व शिव मंदिरे भाविकांनी गजबजली होती. श्री क्षेत्र दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री कपिलेश्वर मंदिरामध्ये पहाटेपासून धार्मिक विधी पार पडले. दुपारी विशेष होम व अभिषेक झाले, ज्यामध्ये भाविकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. सर्वत्र मिलिटरी महादेव, बिस्किट महादेव, वीरभद्र देवस्थान, मल्लिकार्जुन देवस्थान, वडगाव कॅम्प येथील बिस्किट महादेव, शंभू जत्ती मंदिर, महादेव गल्ली येथील श्री उमा रामेश्वर मंदिर, कणबर्ग येथील श्री सिद्धेश्वर मंदिर या ऐतिहासिक शिवालयांमध्ये विविध धार्मिक विधी पार पडले. शिवालयांच्या प्रवेशद्वाराजवळ बेल, फुले, पत्री यासारख्या साहित्याची तेजीने विक्री झाली, ज्यामुळे विक्रेतेही आनंदित झाले. शनिवारी मध्यरात्रीपासून रविवारी दिवसभर अभिषेक, रुद्राभिषेक, लघुरुद्राभिषेक, पंचामृताभिषेक, महाआरती आणि पूजन झाले. कपिलेश्वर मंदिराच्या परिसराला जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. तसेच विविध सामाजिक संस्थांकडून दूध, पाणी आणि उपवासाचे हलके पदार्थ वाटप करण्यात आले. लाखो भाविकांनी दर्शन घेतले, ज्यामुळे शहरातील शिवमंदिरे भक्तांच्या गर्दीमुळे फुलून गेली होती. उसाच्या ट्रॅक्टरला ओव्हरटेक करताना दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाल्याने दुचाकीवरील एक युवक ठार झाला, तर दुचाकीवरील इतर 14 जण आणि ट्रॅक्टर चालक असे 5 जण गंभीर जखमी झाले आहेत. दुचाकीला वाचवताना ट्रॅक्टर रस्त्याकडेला उलटला, त्यामध्ये चालक जखमी झाला. कार्तिक सातेरी हारगुडे, वय 22 असं मृत युवकाचं नाव आहे. शनिवारी रात्री 8:45च्या सुमारास सोनोली येळेबैल रस्त्यावर येळेबैल येथील येळूरकर यांच्या घरासमोर हा अपघात घडला. याबाबत मिळालेली माहिती अशी की ऊस भरून ट्रॅक्टर हुदलीकडे निघाला होता. त्यावेळी त्याच्या बाजूने जाणाऱ्या दुचाकीस्वाराने पुढे जाण्यासाठी ट्रॅक्टरला ओव्हरटेक केले, मात्र समोरून येणाऱ्या दुचाकीचा त्याला अंदाज न आल्याने दोन्ही दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक झाली. यामध्ये दोन्ही दुचाकींवरील 4 जण रस्त्यावर कोसळले. 4ही जणांच्या डोक्याला, हाताला, पायाला तसेच शरीरावर अन्य ठिकाणी गंभीर जखमा झाल्या. रस्त्यावर पडलेले 4ही युवक ट्रॅक्टर खाली येऊ नयेत म्हणून चालकाने ट्रॅक्टर बाजूला घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी ट्रॅक्टरसह ट्रॉलीही रस्त्याकडेला उलटली. यामध्ये गजानन सातेरी पाटील, वैभव लक्ष्मण कोळी, रोहित लक्ष्मण सावंत हे गंभीर जखमी झाले आहेत. सर्व जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनास्थळी वडगाव पोलिसांनी भेट दिली. या घटनेची नोंद ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये झाली आहे. उत्तराखंडमधील रुद्रप्रयाग येथे असलेल्या केदारनाथ धामचे दरवाजे यावर्षी 22 एप्रिल रोजी सकाळी 8 वाजता उघडतील. महाशिवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर पंचकेदार गद्दी स्थळ उखीमठ येथील ओंकारेश्वर मंदिरात वैदिक विधी विधानानुसार आणि पंचांग गणनेनंतर शुभ मुहूर्ताची अधिकृत घोषणा करण्यात आली. यावर्षी दरवाजे वृषभ लग्नात उघडतील, जे धार्मिकदृष्ट्या अत्यंत शुभ मानले जाते. यावर्षी केदारनाथ यात्रा मागील वर्षाच्या तुलनेत लवकर सुरू होत आहे. 2025 मध्ये धामचे दरवाजे 2 मे रोजी उघडले होते, तर यावेळी 22 एप्रिल रोजी उघडतील. म्हणजेच भाविकांना यावेळी 10 दिवस आधी बाबा केदारनाथाचे दर्शन घेता येतील. तारीख घोषित होताच शासन, प्रशासन आणि बद्रीनाथ केदारनाथ मंदिर समितीने यात्रा तयारीला वेग दिला आहे. पायी मार्गावरील बर्फ हटवणे, सुरक्षा व्यवस्था मजबूत करणे आणि यात्रेकरूंसाठी सुविधा सुधारण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. यावेळी यात्रा अधिक सुरक्षित आणि व्यवस्थित बनवण्यावर विशेष भर दिला जात आहे. टिळकवाडीतील पहिल्या रेल्वे फाटक येथे शनिवारी सायंकाळी अचानक रेल्वे थांबल्याने तासभर रहदारीची कोंडी झाली होती. त्यामुळे काँग्रेस रोडहून पलीकडे जाणाऱ्या व पलीकडून काँग्रेस रोडकडे येणाऱ्या दुचाकी, 4चाकी वाहनांना अडकून पडावं लागलं. रेल्वे येण्यापूर्वी फाटक बंद केलं जातं, मात्र काल शनिवारी सायंकाळी 6च्या सुमारास टिळकवाडी येथील पहिल्या फाटकावर दोन्ही लोहमार्गावर रेल्वे थांबून राहिल्याने अर्ध्या तासाहून अधिक काळ फाटक बंद ठेवावं लागलं. त्याचा परिणाम साहजिकच काँग्रेस रोडवरील वाहतुकीवर झाला. काँग्रेस रोडवरून टिळकवाडीत आणि टिळकवाडीहून भवानीनगरकडे जाणारी दुचाकी, 4चाकी वाहने अडकली. कोंडीची माहिती मिळताच रेल्वे खात्याशी संपर्क साधला असता योग्य सिग्नल न मिळाल्याने ही परिस्थिती निर्माण झाल्याची माहिती देण्यात आली. तासाभराने रेल्वे मार्गस्थ झाल्यानंतर वाहतुकीसाठी मार्ग खुला झाला. वारंवार अशी परिस्थिती पहिल्या फाटकावर उद्भवत असल्याने या ठिकाणी भुयारी मार्ग किंवा उड्डाणपूल बनवावा अशी मागणी होत आहे.
बेळगाव जवळील डोंगर रांगांमध्ये वसलेले सिद्धेश्वर मंदिर निडगल येथे महाशिवरात्री निमित्त भाविकांची मोठी गर्दी उसळली। पहाटेपासून अभिषेक, पूजा, आरती व भजन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। दिवसभर मंदिर परिसर भक्तिमय वातावरणाने दुमदुमला होता। स्थानिकांच्या मते या मंदिराचा संबंध रामायण व पांडवकालीन आख्यायिकांशी जोडला जातो। हनुमान हे महादेवाचे अवतार मानले जात असल्याने येथे शिवमूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली असून सिद्धेश्वर म्हणून हे देवस्थान प्रसिद्ध झाले आहे। महाशिवरात्रीनिमित्त मंगळवार दिनांक 17 रोजी भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे। ग्रामस्थ अशोक कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहात कार्यक्रम पार पडत आहे। मंदिर परिसरामध्ये शांताराम कदम, महेश कदम, विनायक सुतार यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। उन्हाळ्याची सुरुवात व्हायची आहे, मात्र आतापासूनच जिल्ह्यातील अनेक भागामध्ये पाणी टंचाईचे संकेत मिळत आहेत। ग्रामीण भागामध्ये टँकरची धावपळ सुरू झाली असून शहरामध्ये खासगी टँकरचे दर वाढले आहेत। काही ठिकाणी नळांना कमी दाबाने पाणी पुरवठा सुरू आहे, तर काही प्रभागांमध्ये आठवड्यातून एकदाच पाणी पुरवठा होत असल्याच्या तक्रारी आहेत। परिस्थितीचा वेध घेतल्यास यंदा पाणी टंचाईचे संकेत हे आतापासूनच मिळू लागलेत। जलसंपदा विभागाच्या आकडेवारीनुसार गेल्या वर्षी फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात प्रमुख जलाशयांमध्ये सुमारे 71% पाणीसाठा होता। यंदा तो 52% घसरला आहे। घटप्रभा धरणामध्ये वर्ष 2025 मध्ये 69% पाणीसाठा होता, यंदा 50% पाणीसाठा शिल्लक आहे। मलप्रभा धरणामध्ये 2025 मध्ये 73% पाणीसाठा होता, यंदा तो 54% आहे। म्हणजे दोन्ही ठिकाणी सुमारे 19% घसरण नोंद झाली आहे। वर्ष 2024 मध्ये जिल्ह्यात सरासरी 812 मिलीमीटर पाऊस झाला होता। 2025 मध्ये तो 684 मिलीमीटरवर आला आहे। भूजल पातळीतही यंदा खानापूर, बैलहंगल आणि सौंदत्ती या तालुक्यात स्थिती अधिक बिकट असल्याची नोंद आहे। 300 फुटांहून खोल बोरवेल करूनही पाणी न मिळण्याच्या घटना वाढत आहेत। तसेच बेळगाव शहर स्मार्ट सिटी योजना तरी असली, पाणी पुरवठ्याच्या बाबतीत अनेक भागामध्ये अस्थिरता दिसून येत आहे। मूळ क्षेत्र मेतके येथे बाळूमामांच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांची गाडी फोडून सुमारे 40 तोळे सोन्याचे दागिने अज्ञातांनी लंपास केल्याची घटना घडली आहे। दरम्यान या घटनेचा तपास मुरगुड पोलीस करत आहेत। रात्री उशिरापर्यंत फॉरेन्सिक लॅबच्या कर्मचाऱ्यांना बोलवून हा तपास सुरू होता। याबाबतची अधिक माहिती अशी की मूळ देवगड येथील व सध्या पुणे येथे वास्तव्यास असलेले वेदांत विजयकुमार धुमाळ, त्यांची आई, विवाहित बहीण व तिचा पती व आणखी एक बहीण असे 5 जण मेतके येथे दर्शनासाठी आले होते। सायंकाळी 6च्या दरम्यान त्यांनी अगोदर मूळ मंदिरात दर्शन घेतले व नंतर ते गलगले रस्त्याला असलेल्या बाळूमामा सत्यव्वा देवी जोड मंदिरात दर्शनासाठी गेले। यावेळी गाडी मंदिराच्या नजीकच रस्त्याकडेला पार्क करून हे सर्व मंदिरात गेले होते। तिथे दर्शन घेऊन बाहेर गाडीजवळ येताच पाठीमागील काच फोडून आत ठेवलेली दागिन्यांची बॅग पळवल्याचे लक्षात आले। दरम्यान रात्री उशिरापर्यंत सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजीराव करे व त्यांचे सहकारी चौकशी, सीसीटीव्ही व फॉरेन्सिक लॅबच्या माध्यमातून तपास करत होते। एक T20 क्रिकेट आहे ना, मला जाम आवडतं, पण माझे पैसे इन्व्हेस्ट करताना मात्र मी गेल नाही तर गावस्करच बनतो। FD मध्ये नेहमी इन्व्हेस्ट करतो, कारण FD आहे तर स्टेडी आहे। लोकमान्य FD सोबत मिळवा बेस्ट इंटरेस्ट रेट। लोकमान्य FD आहे तर स्टेडी आहे। ग्रामीण आणि आंतरतालुका बस सेवेवर गेल्या 2 दिवसांपासून मोठा परिणाम जाणवला असून अचानक बस फेऱ्या कमी झाल्याने प्रवाशांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागले। राज्यातील सत्तारूढ काँग्रेस पक्षाला 1000 दिवस पूर्ण झाल्याच्या निमित्ताने हावेरी येथे आयोजित भूवितरण कार्यक्रमासाठी राज्यभरातून सुमारे 1000 बसेसचे आरक्षण करण्यात आले होते। त्यापैकी बेळगाव विभागातून तब्बल 160 बसेस कार्यक्रमासाठी पाठवण्यात आल्याने स्थानिक बस सेवेवर ताण निर्माण झाला। बेळगावातील एका खासगी कार्यक्रमासाठी प्रत्येक गावातून मोठ्या प्रमाणात खासगी प्रवासी टेम्पो व वाहनांचे आरक्षण करण्यात आले। परिणामी ग्रामीण भागातील नागरिकांना नेहमीप्रमाणे उपलब्ध असणारी खासगी प्रवासी वाहतूकही अत्यल्प प्रमाणात राहिली। ग्रामीण आणि दुर्गम भागात आधीच परिवहन महामंडळाच्या बस फेऱ्या मर्यादित असतात, त्यामुळे प्रवासी बहुतांश वेळा खासगी प्रवासी वाहनांवर अवलंबून असतात। मात्र दोन्ही प्रकारची वाहतूक कमी झाल्याने विद्यार्थ्यांना, नोकरदारांना आणि बाजारासाठी शहरात येणाऱ्या नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागला।
काही ठिकाणी बस स्थानकांवर प्रवाशांची गर्दी दिसून आली. नियोजित वेळेपेक्षा उशिरा येणाऱ्या बसेसमुळे प्रतीक्षा कालावधी वाढला, तर अनेकांना पर्यायी साधन मिळेपर्यंत तासनतास थांबावे लागले. शहरातील गोंधळी गल्ली परिसरात गेल्या महिन्याभरापासून सुरू असलेल्या जलवाहिनी खोदकामामुळे स्थानिक नागरिक व व्यावसायिक हैराण झाले आहेत. मोठी जलवाहिनी टाकण्याचं काम पूर्णत्वाकडे जात असले तरी लहान जलवाहिन्यांद्वारे प्रत्येक घरापर्यंत नळ जोडणी देण्याचं काम अद्याप सुरू आहे. मात्र या संपूर्ण प्रक्रियेमुळे रस्त्याची अवस्था अत्यंत खराब झाली असून परिसरात धुळीचं साम्राज्य पसरलं आहे. गोंधळी गल्ली ही रहिवासी व व्यावसायिक दृष्टीने गजबजलेली मानली जाते. या ठिकाणी रुग्णालय, किराणा दुकाने, आईस्क्रीम स्टॉल, फास्ट फूड सेंटर आणि इतर लहान मोठी दुकाने आहेत. दिवसभर मोठी वर्दळ असणाऱ्या या भागात खोदकामानंतर रस्ता मोकळा व उखडलेला राहिल्याने वाहनांची ये-जा होताच मोठ्या प्रमाणावर धूळ उडत आहे. याचा थेट परिणाम दुकानदारांच्या व्यवसायावर होत आहे. दुकानदारांच्या मते धुळीमुळे ग्राहक दुकानात थांबण्यास कचरतात. खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या दुकानांसमोर स्वच्छता राखणे कठीण झाले आहे. वारंवार साफसफाई करूनही धूळ पुन्हा साचत असल्याने अतिरिक्त खर्च आणि मेहनत वाढली आहे. लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांना याचा अधिक त्रास होत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. पाणी पुरवठा सुधारण्यासाठी जलवाहिनीचं काम आवश्यक असलं तरी नियोजनाअभावी नागरिकांना मोठी गैरसोय सहन करावी लागत असल्याची भावना व्यक्त होत आहे. यंदा खरीप हंगामामध्ये जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात मका पिकाचं उत्पादन घेतलं. त्यानुसार 3,46,000 क्विंटल मक्याची शेतकऱ्यांकडून खरेदी करण्यात आली. राज्य सरकारने मक्याच्या खरेदीसाठी प्रति क्विंटल 2,150 दर निश्चित केला होता. मात्र काही ठिकाणी कमी दरात मका खरेदी करण्यात आला होता. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक संकटाला तोंड द्यावं लागलं. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी कृषी खात्याची बैठक घेऊन शेतकऱ्यांना फरक रक्कम देण्याची सूचना दिली होती. जिल्ह्यातील 11 एपीएमसीमध्ये मका खरेदी केंद्र सुरू करण्यात आलं असून शेतकऱ्यांना FID मध्ये नोंदणी करून मका विक्री करण्याचं आवाहन केलं आहे. बैलहोंगल, सौंदत्ती, गोकाक, रामदुर्ग, संकेश्वर, अथणी, निपाणी, कुडची, नंदगड, यरगट्टी व कागवाड उप एपीएमसी खरेदी केंद्र सुरू केलं असून याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मक्याची विक्री करता येणार आहे. यासाठी नोंदणी बंधनकारक केली आहे. रताळी काढणी अंतिम टप्प्यामध्ये आली आहे. शिवाय दर देखील 400 ते 500 रुपये क्विंटलवर घसरल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. यंदा उन्हाळी हंगामात रताळी वेल लागवड क्षेत्र वाढलं होतं. सुरुवातीला रताळ्याला समाधानकारक भाव मिळाला, मात्र आता दर गडगडले आहेत. काही भागात अंतिम टप्प्यामध्ये रताळी काढणी सुरू आहे. तालुक्यातील पश्चिम भागामध्ये पावसाळी रताळी वेल लागवड व उन्हाळी रताळी लागवड क्षेत्र देखील वाढू लागलं आहे. त्यामुळे साहजिकच उत्पादनही वाढलंय. पावसाळी रताळ्यांना समाधानकारक दर मिळाला असून त्यानंतर उन्हाळी रताळी वेल लागवड वाढली आहे. गतवर्षी उन्हाळी रताळ्यांना सुरुवातीच्या काळात दर मिळाला, मात्र अंतिम टप्प्यात दर घसरला आहे. मे महिन्यामध्ये प्रति क्विंटल 800 रुपयांपर्यंत दर होता. यावर्षी आता 1,500 रुपयांपर्यंत भाव मिळत आहे. तालुक्यातील बेळवट्टी, बिजगर्णी, बैलूर, तुरमुरी, अतिवाड, बेकिनकेरे, उसगाव, मण्णूर, आंबेवाडी, जाफरवाडी, अलतगा, कल्लेहोळ, कुद्रेमणी, कंगराळी, खुर्द आदी भागामध्ये उन्हाळी रताळी वेल लागवड करण्यात येत आहे. यापैकी बहुतांश गावातील पावसाळी रताळी काढणी पूर्ण झाली आहे. तालुक्यात बटाटा लागवड कमी झाली असून रताळी लागवडकडे कल वाढू लागलाय. शहरातील वाढत्या भटक्या कुत्र्यांच्या समस्येच्या पार्श्वभूमीवर अखेर निर्बीजीकरण मोहिमेला पुन्हा सुरुवात करण्यात आली आहे. 2 दिवसामध्ये 12 भटक्या कुत्र्यांवर निर्बीजीकरण शस्त्रक्रिया केल्याची माहिती बेळगाव महापालिकेच्या पशुसंगोपन विभागातून देण्यात आली आहे. ऑक्टोबर महिन्यापासून हे मोहीम पूर्णपणे बंद होती. त्यामागे अनेक प्रमुख कारणे होती. पशुसंगोपन विभागानं शहरातील भटक्या कुत्र्यांच्या रेबीज प्रतिबंधक लसीकरणाला सुरुवात केल्यानं या निर्बीजीकरणाला ब्रेक लागला होता. दरम्यानच्या काळामध्ये शहरात कुत्र्यांच्या हल्ल्यांच्या गंभीर घटना घडल्यात. काही भागात नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण होतं. विशेषतः लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांवर हल्ल्यांच्या तक्रारी वाढल्या. त्यामुळे महापालिकेला हा विषय गांभीर्याने घ्यावा लागला. निर्बीजीकरण प्रक्रिया तातडीने सुरू करण्यासाठी हिरेबागेवाडी येथे तात्पुरते शेड उभारण्यात आले असून जुन्या ठेकेदारालाच पुन्हा काम देण्याचा निर्णय घेण्यात आला.
आता परिस्थिती सुधारल्यानंतर संबंधित कर्मचाऱ्यांना पुन्हा बोलावलं असून 3 कर्मचारी शहरातील विविध भागात कुत्री पकडून त्यांचे निर्बीजीकरण सुरू केले आहे. प्रशासनाच्या मते नियमित व नियोजनबद्ध निर्बीजीकरण केल्यास कुत्र्यांची संख्या कमी होईल. त्यामुळे हल्ल्यांच्या घटनांवर नियंत्रण मिळवता येईल अशी अपेक्षा आहे. पेट्रोल पंपवरील एका कर्मचाऱ्याला बेदम मारहाण करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. आठवडाभरापूर्वी कोल्हापूर सर्कल जवळील एका पेट्रोल पंपावर ही घटना घडली असून माळ मारुती पोलीस स्थानकाशी संपर्क साधला असता FIR दाखल झाला नसल्याचे पोलिसांनी सांगितले. पेट्रोल पंपवर हवा भरण्याचं काम करणाऱ्या एका कामगाराला मारहाण झाली आहे. कारमध्ये हवा भरल्यानंतर एका महिलेने त्याच्या बदल्यात 10 रुपये दिले. पैसे माझ्या अंगावर फेकून का दिलेस अशी विचारणा करीत त्या कर्मचाऱ्याने आरडाओरड केल्यानं पेट्रोल पंपावर गोंधळाचं वातावरण निर्माण झालं. ज्या महिलेबरोबर वादावादी झाली होती त्या महिलेच्या कुटुंबियांनी कामगाराला मारहाण केल्याचंही व्हायरल व्हिडिओवरून स्पष्ट होतं. शिवीगाळ करत कर्मचाऱ्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण करतानाचा व्हिडिओ पाहून पोलिसांनी त्या दोघा जणांनाही पोलीस स्थानकात बोलावलंय. मात्र दोघांनीही फिर्याद दिली नसल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. शेतकऱ्यांना राज्यातील हजारो PM किसान योजनेअंतर्गत बाकी रक्कम देण्याबाबत कृषी मंत्री N. चेलुवरायस्वामी यांनी केलेल्या विनंतीला केंद्र सरकारने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. चेलुवरायस्वामी यांनी 17 डिसेंबर 2025 रोजी केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांना पत्र पाठवून तांत्रिक कारणांमुळे राज्यातील 30,000हून अधिक पात्र शेतकरी PM किसान योजनेच्या लाभापासून वंचित आहेत याकडे लक्ष वेधले होते. मागील आठवड्यामध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय व्यापार परिषदेला केंद्रीय मंत्र्यांनी भेट दिली तेव्हा देखील मंत्री चेलुवरायस्वामी यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता. त्यावर उत्तर देताना केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी कर्नाटक सरकारने दिलेल्या माहितीच्या आधारे PM किसान योजनेतील 22व्या हप्त्याच्या देयक यादीमध्ये 22,000हून अधिक लाभार्थ्यांचा समावेश करण्यात आला आहे. लवकरच त्यांच्या खात्यावर पैसे जमा होतील. उर्वरित प्रकरणांबाबत राज्यातील अधिकाऱ्यांनी पडताळणी करून शिफारस करताच संबंधितांनाही योजनेमध्ये समाविष्ट केले जाईल असे आश्वासन दिले आहे. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.